मान्य नसल्या आपण ज्यांना कळते ते नम्र होतात, नमस्कार करतात. तेव्हा दोन भूमिका ह्या माणसाच्या विश्वामध्ये आहेतच. कारण मूळ संस्कृतीचा आधार म्हणजेच मानवी नीतिमूल्य. आता मानवतावादी संस्कार, मानवता संस्कार हे जे विचार आपले आहेत त्याच्यावर मूळ मानवाची जळणघडण मुळातली आहे. मुळातली जळणघडण ही मानवता धर्माची आहे. पण धर्म, भेद, पंथ, भाषा वेगळ्या प्रकारचे विचारांचे भेद, धर्माचे भेद, जातीचे भेद, आपापल्या स्वार्थ मतलबापोटी तयार झालेल्या समाजरचना त्याप्रमाणे विभागल्या. त्यातून समाजामध्ये संघर्षाची बिरे रोवली गेली. ही वस्तुस्थिती सांगतोय मी आज. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ ही भूमिका प्रत्येकाच्या अंतरात तयार झाली. या अशा भूमिकेमध्ये आपला देश असताना महाराष्ट्रामध्ये संत निर्माण झाले, संत जन्माला आले. पण जीवनाची इती कर्तव्यता कशामध्ये आहे हे प्रत्येकाला जाणून अंतरात देण्यासाठी मानवता धर्माची शिकवण दिली. वेळोवेळी विपुल वाङ्मयाचे शिकवणीचे लिखाण तयार केलं. संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. असं का बोलतो मी? आज जे काय वेगळ्या प्रकारची भूमिका आज चाललेली आहे, स्त्रियांना मान नाही, सन्मान नाही, वेगळ्या प्रकारचे आचरण दिलं जातं, वेगळ्या प्रकारचे अन्याय सहन करावे लागतात. हे जर संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर त्याच्यावर हाच उपाय आहे, अन्य दुसरा कुठला उपाय त्याच्यावर नाही आहे. आता प्रत्यक्ष बघायला तर मला मान सन्मान देण्याची जरूर नाही. वाङ्मय संतांचं आहे. संतांची शिकवण फक्त देण्याचं आम्ही काम करतो. जसं विहिरीमध्ये पाणी असतं, पाणी आपलं नाही, विहीर आपली नाही, फक्त देण्याचं काम आम्ही करतो. त्यामुळे संत वाङ्मयाची शेकडो वर्षापूर्वीपासून शिकवण आज आहे. संत मनुष्याचे अंतःकरणातले अज्ञानाचे विचार जे आहेत ते माणसाला अंतरात जाणीव देऊन घालवतात. आता अंतःकरण म्हणजे काय हेच जर माणसाला माहिती नसेल तर माणूस काय घेणार? कान आहे दिसतोय, डोळे आहेत दिसतोय, नाक आहे, तोंड आहे दिसतो, सगळे हे अवयव दिसतात. कान आहे ऐकायला माहिती आहे, डोळे आहेत डोळ्याने बघतो, नाक आहे श्वास घेतो, कानाने ऐकतो, तोंडाने बोलतो, माहिती आहे. पण अंतःकरण पंचक जे आहे हे कोणालाच माहीत नसतं. असं माहीत असेल, नावं माहीत असतात, पण काय आहे हे माहीत नसतं. तर अंतःकरण पंचक आता कशी आहेत? उद्या आपल्या देहामध्ये 5 पंचक आहेत. एक अंतःकरण पंचक पहिलं, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक. आता अंतःकरण पंचक म्हणजे काय? त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता प्राण पंचक म्हणजे काय? प्राण पंचक सांगायला पाहिजे, नुसतं पाय सांगून जमणार नाही. व्यान म्हणजे काय? सर्वांगी व्यान, नाभी समान, कंठी उदान, उदी अपान, मुखी नासिकी प्राण. हे वायुपंचक आहे प्राणपंचकमध्ये. ह्याच्यावर आपण जगतो. प्रत्येक वेळेला जर मनुष्य जगला, जिवंत आहे का मेला का मृत्यू आला, हे डॉक्टर लोक जेव्हा बघतात ते हा वायूवरच बघतात. हा वायू जिथपर्यंत चालू आहे तिथपर्यंत ते काही निर्णय देत नाहीत. तर एवढं महत्त्वाचं वायुपंचक आहे. तिसरं आहे ज्ञानपंचक. मग त्याला स्तोत्र, जिव्हा जो तुम्ही ऐकणे, जिव्हा, चक्षु, त्वचा आणि नाक हे आपले ज्ञानेंद्रिय पंचक आहेत. आणि हे ज्ञानेंद्रियाकडे हा ज्ञान इंद्रिय आहे. हे आपला ज्ञानेंद्रिय अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यावर माणसाची ओळख, सगळ्या माणसाचं कर्तृत्व ह्याच्यावर दिलेलं आहे. आणि ह्याच्यावर सगळी बाकीची यंत्रणा चालते देहाची. त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय आहेत.
वाचा हात पाय शिश्नगुद हे भाग जे आहेत हे कर्मेंद्रियाचे आहेत आणि हे ज्ञानेंद्रियावरच चालतात. ज्ञानेंद्रिय कशाला चालतात ते नंतर सांगणार मी. दुसरे विषय पंचक आहेत. शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 भाग आहेत, हे विषय पंचकाचे आहेत. आता मूळ अंतःकरण पंचकावर म्हणजे अंतःकरण पंचकावर बाकी इंद्रिय अवलंबून आहेत. हे आपल्या इंद्रियाची सगळी तयार केली रचना केली जी भूमिका जी त्यावेळेला केलेली आहे जन्माला येताना ती आहे. आता माणसाला 4 भाषा माहीत आहेत का? तोंडाने बोलतो ती वैखरी एकच माहिती आहे. पण परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी हे 4 भाषा माणसाच्या आहेत. आता वैखरी जी आहे ही वैखरी आपण बोलताना दिसते. पण परा भाषा आहे, परा इथे आहे, पश्यंती इथे आहे, मध्यमा इथे आहे, वैखरी इथे आहे. ह्या 4 भाषा माणसाला माहिती नाहीत. त्या 3 भाषा आहेत त्या मुक आहेत. मुक म्हणजे बाहेर बोलू शकत नाहीत. वैखरी बोलू शकते म्हणून समजतं. पण परा पश्चिमतीने मध्यमा हा मनुष्य आतमध्ये बोलतो त्यालाच माहीत असतं, दुसऱ्याला नाही माहीत पडत. दुसऱ्याला माहीत पडसं नाही पडत. सांगतो तुम्हाला, आपल्याला कुठे घाईत जायचं असेल, काय महत्त्वाचं काम आपलं असेल, बाहेर निघालो आपण कपडे घालून, तेवढाच आपला एक मित्र आला का दोस्त आला का ओळखीचा मनुष्य आला तर मध्यमा काय बोलते आतमध्ये, की कशाला आता पिढा आली, माझं काम राहिलं आता. म्हणजे ह्या ज्या भाषा ज्या आहेत ह्या भाषा माणसाला प्रत्येकाला ज्याचा त्यालाच कळतात पण दुसऱ्याला कळत नाहीत. पण जेव्हा प्रगट होतात तेव्हा कळतात. तशी वैखरी ही प्रगट होते, प्रगट झाल्यानंतर समजते. पण त्यात पहिली भाषा बघ कशी आहे, परा. आता सर्वांचा आपण वेळ घेत आहे, मी माफ करा कारण एक तर उशीर झालेला आहे, 2 वाजल्यापासून आपण बसलेले आहात. तरी मला राहवत नाही, त्यातल्या थोडक्यात मी सांगतोय. त्यात पहिली भाषा ही परा. आता नाभीपासून उन्मेष वृत्ती, परिभाषेची समर्थाने व्याख्या काय सांगितली बघा. नाभीपासून उन्मेष वृत्ती तोची जाणीजे पराश्रोती ध्वनिरूप पश्यंती हृदयी असे. कसं दाखवलंय, नाभीपासून उन्मेष वृत्ती म्हणजे आपली जी नाभी जी आहे तिथे आपलं जन्मस्थान आपण म्हणतो. आईच्या उदरामध्ये आपल्याला तिथे जोडल्या, तिथे आपलं हवा अन्न पाणी सगळं तिथून पुरवलं आपल्याला आहे. अशी ती परा बेंबीजवळ म्हणजे नाभीजवळ आपण जी म्हणतो ती पराभाषा. मग परेमध्ये भूमिका पहिली तयार होते, भीती संशय चिंता पहिली तयार होते, नंतर वर येते. पण नाभीपासून उमेश वृत्ती आहे, पण उमेश वृत्ती माणसाला आधी नाही आहे. ते परेश असेल मग तिथे सद्गुण सुविचार सत्कर्माची भूमिका जर विचारांची असेल तर पराच्या बदले परेश होईल. तो पराच्या बदले परेशच पाहिजे, कारण चांगले विचारायला पाहिजे. संशय चिंता भीती द्वेष मत्सर तिरस्कार लोभ वेगवेगळ्या प्रकारचे दंभ मोह नंतर आशा इच्छा मनीषा ह्या ज्या काय भूमिका आहेत विचारांच्या आपल्या परेपासून येत असतात. आता पराभूमिका ही प्रत्येकाने अभ्यासालाच पाहिजे. आता कारण ती सहज समजणारी नाही आहे. त्याला जर संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर नक्की ह्या 4ही भाषा माणसाला अवगत होतील. आता दुसरी भाषा जी आहे, कंठापासून नाद झाला त्याला मध्यमा वाचा बोलले आहे. इथे कंठाची जे नाद तयार होतो ह्या नादाला आपण मध्यमा म्हणून वाचा बोलले हो. आणि इथेच मनुष्य आतमध्ये बोलत असतो. इथे बोलून जर पुढे बोलायचं असेल इच्छा झाली तर पुढे बोलतो तो. जर बोलण्यासारखं असेल तर. काही माणसं अशी असतात इथे ठेवतात बोलत नाहीत, काय बोलून असतात झटकन बोलून मोकळे होतात, अशी पण आहेत. म्हणजे मध्यमा वाचा अशी आहे. आता ह्या मध्यमेचा उच्चार झाला की त्याला वैखरी म्हणतात. वैखरीची भूमिका जी आहे ही अशी आहे, 3 भाषा ज्याप्रमाणे बोलत असतील त्याप्रमाणे मग तो पुढच्या वैखरीच्या भाषा बोलत असतो. आता अंतःकरण हा भूमिका जी आहे ही याच्यामध्ये महत्त्वाची आहे. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण ते जाणावे अंतःकरणात जाणती कळा. अंतःकरण जे आपण अंतःकरण म्हणतो त्याची व्याख्या समर्थाने दिलेली आहे, सहज सोपी दिली एकदम. निर्विकल्प जे स्फुरण म्हणजे कोणत्याही प्रकारची कल्पनेतलं स्फुरण नसतं. बाकी ज्यावेळेला कल्पनेतलं स्फुरण असतं ते वेगळं असतं.
हे निर्विकल्प स्फुरण आहे. इथे कल्पनेचं स्फुरण नाही आहे, हे मूळचं स्फुरण आहे. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असतं आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती काळा. अंतःकरणाची जे अंतःकरण म्हणून आपण जे म्हणतो ते पहिलं अंतःकरणाची भूमिका व्याख्या ही आहे आणि त्याची ओळख ही आहे. आता अंतःकरण आठवले म्हणजे अंतःकरणामध्ये काहीतरी असं आठवतं. करू न करू ऐसे वाटले. आता हे बघा कसं आहे, अंतःकरण आठवले, करू न करू ऐसे वाटले, करू न करू ऐसे वाटले, त्याची मनाची ओळख पूर्ण दिलेली आहे इथे समर्थाने. म्हणजे ज्यावेळेला आपण असं ठरवतो एखादी गोष्ट करावी, एखादी गोष्ट करू नये, ही आपल्या आतमध्ये चालणारी जी क्रिया आहे त्याचे हे उत्तर समर्थन देऊन ठेवलेलं आहे की करू न करू ऐसे वाटले. पण अंतःकरण आठवले, अंतःकरणामध्ये काहीतरी असं आठवतं ज्या वेळेला त्या वेळेला, आणि त्यावेळेला मनुष्य ते मनाची भूमिका जी असते त्याप्रमाणे पुढे चालतो. पुढे दिलेलं आहे जेणेकरता अनुमान, म्हणजे आता अनुमान आहे का सत्य भूमिका आहे. अनुमान म्हणजे वेगळ्या प्रकारची भूमिका मनाच्या, म्हणजे काय अनुमानाचा अर्थ जी काय वेगळ्या प्रकारची भूमिका जे माणसाला आठवत असते की तिचा वेगळ्या प्रकाराने परिणाम होत असतो, तो अनुमान. आता त्याच्या पुढे दिले पुढे निश्चय तो जाण रूप बुद्धीचे, म्हणजे मनाने जे ठरवलं ते मन बुद्धीकडे ढकलून देतं. पुढे निश्चय तो जाण रूप बुद्धीचे, म्हणजे बुद्धीचं रूप जे आहे हे बुद्धीचं रूप मनाची भूमिका जी जे त्याप्रमाणे ठरतं, करावं का न करावं, करावं का न करावं, लगेच ते बुद्धीकडे पाठवून देतं. बुद्धी म्हणून जी भूमिका अंतःकरण अशी काही वस्तू नाहीत, त्या सगळ्या विचाराच्या भूमिका आहे त्या. किंवा मन म्हणजे वस्तू आहे का, बुद्धी म्हणजे वस्तू आहे, नाही. आता दिसतं काय आपल्याला, देह दिसतो, मेंदू काम करणार दिसतो, हे सगळे ठराव पास करतात मेंदूकडे पाठवून देतात. मेंदूकडे पाठवल्यानंतर पुढे इंद्रियाचं कार्य होत असतं त्याप्रमाणे. तसं बुद्धी ही जी आहे ही बुद्धी मन ज्याप्रमाणे संकल्प करील, ज्याप्रमाणे निश्चय करील त्याप्रमाणे बुद्धीला पाठवून देतं. आता पुढे दिले करीनाची अथवा न करी, करीनाची अथवा न करी, म्हणजे करीन किंवा न करीन, केला निश्चयाची करी, मग निश्चय तो कायम करून ठेवतो. तेची बुद्धी अंतरी विवेके जाणावी, स्पष्ट दिले समर्थाने. विवेक बुद्धी तुमच्या अंतरी असेल तर बुद्धीची भूमिका तिथे अंतर्गत ज्ञात होईल, समजेल, त्याचा अशी समजणार नाही ती. आता पुढे दिले ज्या वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागेला, चित्त बोला यथार्थ मानावे. याला चित्त म्हणतात. चित्त आणि मन दोन्ही सारखेच आहेत. मनाची भूमिका एवढी अस्थिर माणसाची आहे की ते बोलायलाच पाहिजे. आता इथे जरी बसलो असलो तरी पण घरी जाऊन येऊ शकतो. काय गती आहे त्याची, कमी गती आहे. सहज जाऊन मनातल्या मनात येऊ शकतो. म्हणजे काय विचारांची भूमिका आपली मनाची आहे बघा, किती चंचल वृत्तीचे आपण आहोत. आणि ह्या मनाच्या चंचल वृत्तीला थांबवण्यासाठी त्याच्या पुढची गती असेल तर थांबवता येईल, आता अन्यथा थांबवता येणार नाही. म्हणून त्याला चित्ताची भूमिका सांगितली. आता मनाला, अंतःकरणाला, बुद्धीला आणि चित्ताला चालवणारा कोणतरी तिथे असेल निश्चय. एक तो काय वाईट असो अगर चांगला असो, करणारा अहंकार तिथे आहे. तो अहंकार पहिलं तिथे कार्य करून टाकतो. कार्याचा अभिमान धरणे किंवा कार्याचा अभिमान करणे, हे कार्य अगत्य करणे, ऐसा कार्यास प्रवर्तणे तोची अहंकार. अहंकाराची भूमिका सहजगत्या दाखवली. अहंकार नसेल तर माणसाला हा पूर्वीचा जो आपल्या जन्माला येताना अहंकार दिलेला हा प्रत्येकाला पाहिजे. तेव्हा आपलं कुठलंही उद्दिष्ट साध्य करायचं असेल आयुष्यामध्ये, आपल्या अहंकार नसेल तर होऊ शकत नाही. कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला वकील व्हायचं असेल, कोणाला सामाजिक कार्य करण्याचा कार्यकर्ता व्हायचा असेल, राजकारणी व्हायचं असेल, कोणाला PhD करून मोठ्या डॉक्टरेटकडे जायचं असेल, कोणत्याही उदंड विद्या प्राप्त करायची असेल,
अहंकाराची भूमिका नसेल तर होऊ शकत नाही. आता निश्चय होतो की हे मी करणार. किती जरी अडचण आल्या, किती जरी वेगळ्या पद्धतीच्या अडचणी आल्या, अडथळे आले कसलेही, तरी मी हे करणार. ही भूमिका जी आहे ही अहंकाराची आहे. तो अहंकार आपल्या अंतःकरणामध्ये आहे, पण तो आपला अहंकार जर संत शिकवण नसेल तर कुठे जाईल, काय करील सांगता नाही येणार. त्यासाठी योग्य शिकवणीची भूमिका, दिशा ह्या अंतःकरण पंचकाला जर नाही मिळाली तर मनुष्य कोणत्याही प्रकारची भूमिका करत असतो आणि ते शेवट त्याचं आयुष्य जे आहे हे दुःखी होत असतं.